आरटी प्रवेश 2026-27 पालक वर्गांनो चौथी यादी अजून काही लागलेली नाही. मात्र जे काही चौथ्या यादीमध्ये पालक आहेत ते फार आतुरतेने चौथ्या यादीची वाट बघत आहेत. तर मी आपणास आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण जिथे अर्ज केला होता, मग तो जिल्हा असेल अगर महानगरपालिका असेल, त्या एरियामध्ये किती जागा शिल्लक आहेत, म्हणजेच आर टी एच्या त्या जिल्ह्यामध्ये किती जागा शिल्लक आहेत चौथ्या यादी अखेर. किंवा जर आपल्या एरियामध्ये महानगरपालिका असेल आणि आपण जर महानगरपालिकेअंतर्गत अर्ज केला असेल तर त्या एरियामध्ये शाळा वाईज किती जागा शिल्लक आहेत, आज फक्त आपण 2 मिनिटांमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला पालक वर्गानो आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपण आर टी एच्या डॅशबोर्डवरती यायचं आहे आणि इथे आपण बघायचं आहे लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी, यावर आपण क्लिक करायचं आहे. स्टेट इथे महाराष्ट्र ॲटोमॅटिक शिल्लक आहे. जिल्हा इथे आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे मी जिल्हा निवडतो. इथे आपणास बाय ब्लॉक किंवा बाय नेम असेल तर बाय ब्लॉक म्हणजे काय आपण बघूया. तर बाय ब्लॉक म्हणजे आपण जर एखाद्या तालुक्यामध्ये असाल तर इथे आपण तालुका सिलेक्ट करा. आणि जर बाय नेम म्हणजे जर आपण एखाद्या कोणत्याही पर्टिक्युलर महानगरपालिकेमध्ये इथे बाय नेम म्हणजे आपण शाळेवाईज सुद्धा आपण ह्या जागा ह्या बघू शकतो. तर इथे आपण बाय ब्लॉक बघायचं आहे. इथे मी बाय ब्लॉक सिलेक्ट करतो. बाय ब्लॉकच्या अंतर्गत जर आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एखाद्या महानगरपालिकेमध्ये राहत असाल तर ती महानगरपालिका देखील इथे आपणास शो करेल. इथे मी माझ्या एरियामधील जिल्हा सिलेक्ट करतो. इथे मी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर इथे आर टी वर क्लिक करायचं आहे. सन 2026-27 ऑटोमॅटिक सिलेक्ट आहे. सर्च म्हणायचं आहे. तर इथे आपण बघू शकाल मी अर्ज केलेल्या एरियामध्ये 35 शाळा दाखवत आहेत. तर आपला वेटिंग नंबर काही असेल पालकांनो, आपणास कसे कळेल की या स्कूलमध्ये माझ्यासाठी शाळा किती आहेत. तर सोपं आहे. आपण प्रत्येक शाळेवरती क्लिक करायचं आहे. आता मी ह्या एका शाळेवर क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर इथे आपणास ती शाळेची पूर्ण माहिती दिसून जाईल. इथे आर टी एचा कोटा म्हणजे इथे आर टीच्या 23 जागा आहेत, मात्र आज अखेर 0 जागा आहे. इथे मी एक दुसरी स्कूल सिलेक्ट करतो. तर दुसऱ्या स्कूलमध्ये आर टी एसाठी 6 जागा शिल्लक आहेत आणि कोटा हा आर टी एचा 22 जागांचा होता. इथे मी आणखी एक स्कूल सिलेक्ट करतो. तर या स्कूलमध्ये आर टी एची 1 जागा आहे आणि इथे आर टी एचा कोटा हा 46 होता. तर पालक वर्गांनो, आपणास आपल्या जिल्ह्यामध्ये किती स्कूल आहेत आणि त्या किती स्कूलमध्ये जागा किती शिल्लक आहेत हे बघायचं असेल तर आपण अशा पद्धतीनं बघायचं आहे. म्हणजे आपला असणारा वेटिंग नंबर आणि ह्या स्कूलमध्ये असणाऱ्या जागा याच्यावरून आपणास लगेच आपल्या प्रवेशाचा पुढचा आपणास अंदाज येऊन जाईल. तर पालकवर्गांनो, मी आज आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले की आर टी एच्या जिल्ह्यावाईज आणि स्कूलवाईज जागा ह्या कशा चेक करायच्या, जेणेकरून आपणास पुढे चौथ्या यादीमध्ये त्याचा उपयोग होईल. पालकवर्गांनो, माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.